हॅलो एव्हरीवन, आज ना आपण इथे मस्त फिश फ्रायची रेसिपी बघणार आहे बघा। त्यासाठी मी इथे फिश घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा रावस फिश आहे, तर याला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि आज मी इथे याला मस्त रवा कोट करून फ्राय करणार आहे। एक नंबर लागतो चवीला। आता बघा यावर आपल्याला काय करायचं आहे, लिंबू पिळून घ्यायचं आहे, लिंबाचा रस छान लावून घ्यायचा याला। लिंबू लावल्यामुळे काय होतं ना, फिशचा जो काही एक स्मेल असतो तो फिशला येत नाही आणि एकदम छान असं मस्त फिश आपला मौसूद असा छान शिजला जातो आणि मस्त खायलाही एक नंबर लागतो, चव अप्रतिम येते। तर यासाठी याला छान लिंबाचा रस लावून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही याला हळद मीठ लावून बाजूला ठेवून देऊ शकता। रावस फिशची करी पण खूप छान होते बरं का, त्यामुळे कधी कधी मी रावसची करी पण बनवते। तर लवकरच मी तोही व्हिडिओ अपलोड करेन, जेणेकरून रावस फिश करी करायलाही तुम्हाला मदत होईल। तर त्यानंतर याला आपल्याला हळद लावायची आहे। हळद मस्त कोणताही फिश असो हळद लावून छान मॅरिनेट करून ठेवायचा। हळद ही अँटीबॅक्टेरियल सुद्धा असते, त्यामुळे छान त्याला व्यवस्थित अशी फिशला हळद लावायची, मीठ लावायचं आहे। काश्मीरी लाल तिखट लावून घेतलेला आहे मी आणि अगदी थोडासा गरम मसाला लावून घेतला आहे। आता हे सगळे मसाले आहेत ना, ते छान याला कोट करून घ्यायचे। मी इथे बघा कांदा लसूण मसाला वापरला आहे। माझी जी मिरची पावडर आहे, मी शक्यतो फिश फ्रायसाठी मिरची पावडरचा वापर करते, जेणेकरून ती मिरची पावडर छान त्यावर कोट होते आणि व्यवस्थित छान तळला जातो मासा। पण आता ती संपली होती म्हणून मी इथे कांदा लसूण मसालाच घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सगळे जे मसाले आहेत ते आपल्याला छान या फिशला चोळून घ्यायचेत, व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने बघा अगदी बेसिक मसाले आपण घातलेले आहेत, अजिबात खूप जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही। कधी कधी मी फक्त हळद मीठ आणि लाल तिखट लावून मस्त रव्यामध्ये फ्राय करून घेते, तेही छान लागतात। कारण जी माशाची ओरिजिनल टेस्ट आहे ती ओरिजिनल टेस्ट तशीच राहते। आपण खूप जास्त मसाल्यांचा वापर केला, खूप गरम मसाले किंवा खूप मसाल्यांचा वापर केला तर माशाची जी काही ओरिजिनल टेस्ट आहे ती लागत नाही आणि मसाल्यांची चव जास्त लागते। त्यामुळे खूप जास्त मसाले नाही घालायचे, अगदी बेसिक मसाले आपण यामध्ये चवीपुरते मसाले म्हणू शकता तुम्ही, तेवढेच मसाले घातलेले आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने लावून घ्यायचे। आता वेळ असेल तर तुम्ही हे एक अर्धा तास बाजूला ठेवून द्या, जेणेकरून मसाले छान आतमध्येपर्यंत मुरले जातात आणि आतमध्ये सुद्धा छान टेस्ट येते तिखट मिठाची आणि मसाल्यांची। त्यामुळे वेळ असेल तर तुम्ही याला एक अर्धा तास बाजूला ठेवून द्या, नसेल तर एक 10 मिनिटं तुम्ही हे मसाले लावून हे फिश बाजूला ठेवून घ्या आणि त्यानंतर हे फिश तुम्ही फ्राय करायला घेऊ शकता। तर इथे बघा आज मी हे जे फिश आहे ते तव्यामध्ये फ्राय करणार आहे। रावस माशाला स्वतःचंच खूप तेल असतं, खूप चरबी असते, त्यामुळे काय होतं ना, तो खूप जास्त तेल त्याचं खूप तेल सुटतं त्या माशाचं। तर त्यामुळे आपल्याला तेल घालताना बेतानी घालायचं आहे, नाहीतर खूपच जास्त तेलकट होतो मासा। त्यासाठी मी इथे साधारण 2च पळी तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल छान कडकडीत आपलं गरम होतं आहे, तोपर्यंत आपण जे रव्याचं कोटिंग करणार आहे ना, ते आपण कोटिंगसाठी रवा घेतलेला आहे। इथे बघा साधारण पाववाटी बारीक रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद। आता इथे माझ्याकडे बारीक रवा असतो घरामध्ये, जर सपोज तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जाड रवा आहे तो मिक्सरमध्ये थोडासा फिरवून जरी घेतला तरी चालेल। आता यामध्ये हळद घातली अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही यामध्ये थोडंसं एखाद चमचा तांदळाचं पीठ पण घालू शकता बरं का, त्याने सुद्धा खूप छान कोटिंग येतं माशांना आणि खूप छान तळलेही जातात। तर इथे बघा छान मिक्स करून घेतलं आहे। आता हे आपण एक अर्धा तास बाजूला ठेवलेले फिश आहेत ते यामध्ये छान डीप करायचे, थोडंसं दाबून दाबून त्याला छान डीप करायचं, जेणेकरून ते कोटिंग आहे ते माशांवर व्यवस्थित बसतं, पडत नाही आणि छान हा मासा भाजला जातो, तळला जातो। त्यामुळे या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबून दाबून तुम्ही त्याला थोडंसं कोटिंग करून घ्या। याच पद्धतीने मी हे सगळे मासे आहेत ते या रव्यामध्ये छान कोट करून घेतले। मासा कोणताही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, घेऊ शकता, सेम हीच प्रोसिजर फॉलो करून तुम्ही कोणत्याही माशाला छान फ्राय करू शकता। अजिबात कोटिंग पडत नाही आणि अगदी छान हॉटेलमध्ये मिळतो तसा आपला हा परफेक्ट
मासा तयार होतो, परफेक्ट तळला जातो. तर इथे बघा सगळ्या माशांना या पद्धतीने दाबून दाबून आपण छान हे कोटिंग लावून घेतलेलं आहे रव्याचं आणि परफेक्ट बसतंय. तुम्ही हे जेव्हा मसाल्यांमध्ये मॅरिनेट करायला एक अर्धा तास बाजूला ठेवून देता त्यावेळी छान हे मासे परफेक्ट असे आतमध्येपर्यंत त्यांना मसाला छान मसाल्याची टेस्ट येते आणि आपण मसाला आधी लावून घेतल्यामुळे याच्यावर हे कोटिंग छान चिकटलं जातं आणि हे कोटिंग अजिबात निघत नाही, तेलामध्ये सुद्धा अजिबात निघत नाही. तुम्ही या पद्धतीने एकदा मासा फ्राय करून बघा, तुम्हाला नक्की बदल जाणवेल. तर यासाठी अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आपल्याला. सगळ्या माशांना मी छान हे रवा लावून घेतलेला आहे. तोपर्यंत आपलं तेलही छान कडकडीत गरम होतं आहे. तेल व्यवस्थित गरम असणं फार गरजेचं आहे मासा फ्राय करत असताना. तेल जर थोडंसं जरी कोमट असेल तर तुमचं हे कोटिंग किंवा मासा खाली चिकटला जातो आणि सगळं कोटिंग निघण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलही व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे. तर मी इथे मंद आचेवर तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामुळे तेलही आपलं छान कडकडीत आता गरम झालं असेल. तर आता हे सगळे फिशही छान कोट करून झाले. तुम्हाला मी दाखवते. मस्त सगळ्या फिशला कोट करून घेतला आहे आपण हा रवा. सगळे मासे छान रव्यामध्ये आपण मस्त कोट करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती छान रव्याचं कोटिंग बसलंय. तुम्ही जवळून मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित छान सगळ्या बाजूनी रवा छान चिटकून बसलेला आहे, मस्त कोटिंग बसलेलं आहे. तेलही परफेक्ट गरम झालेलं आहे. आता हे मासे या तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचेत. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता तेलही मस्त गरम झालेलं आहे आपलं. आता आपल्याला हे मासे तेलावर सोडून घ्यायचे आहेत. रावस मासा फ्राय करत असताना तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तेल वापरताना थोडंसं तेल वेतानीच घालायचं आहे, कारण त्याला स्वतःचं तेल खूप जास्त म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे की त्याला स्वतःची जास्त तेल सुटतं आणि खूप जास्त तेलकट होण्याचं शक्यता असते. त्यामुळे तेल घालताना फक्त बेतानी घाला. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फिश या तव्यामध्ये सोडून घ्यायचेत, तेलामध्ये सोडून घ्यायचेत. लगेच फिशना हलवायचं नाही. गॅस मी इथे मीडियम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. एका बाजूनी छान फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूनी आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. त्यापूर्वी यावर 1 ते 2 मिनिटांसाठी छान झाकण घालून घ्यायचे. एकच वाफ काढून घ्यायचे जेणेकरून मस्त वरच्या बाजूनीही ते छान वाफवले जातात आणि पटकन फ्राय व्हायला मदत होते. तर इथे बघा साधारण 2 ते 3 मिनिटं मी इथे झाकण ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता वरून छान वाफ लागलेली आहे. छान मस्त वरूनही वाफवले जातात आणि चटकन फ्राय होतात. आता उलटून आपण दुसऱ्या बाजूनीही छान याला फ्राय करून घेऊया. अगदी हलक्या हाताने उलटायचं आणि दुसऱ्या बाजूनीही छान फ्राय करून घ्यायचे. मस्त कुरकुरीत असा हा मासा तयार होतो. बाहेरून त्याचं आवरण छान कुरकुरीत आणि आतमधून मस्त मऊसूत हा मासा तळला जातो. जर तुम्ही या पद्धतीने हे फिश फ्राय कराल तर चवीलाही खूपच भन्नाट लागतात. तर या पद्धतीने बघा उलटून मी दुसऱ्या बाजूनीही छान फ्राय करून घेतलं त्यांना आणि आपला इथे मस्त रावस मासा परफेक्ट कोटिंग तुम्ही बघू शकता. अजिबात हललेलं सुद्धा नाही आहे, एवढं छान कोटिंग यावर मस्त बसतं. तर या पद्धतीने इथे दुसऱ्या बाजूनीही छान मासा तळला गेला आहे, छान फ्राय झाला आहे आणि तुम्ही इथे बघा तेल एवढं कमी तेल घातल्यानंतरही यामध्ये तेल शिल्लक आहे. त्यामुळे तेलाचा वापर जपून करा, कारण या माशाला तेल सुटतं जास्त. तर या पद्धतीने छान फ्राय झाला आहे आपला फिश. आता आपण काढून घेऊया. तर मस्त कुरकुरीत आणि छान परफेक्ट असे हे फिश फ्राय करून झालेले आहेत. रंग किती अप्रतिम आला आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते. तर अशा पद्धतीने एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत. कोटिंग जसंच्या तसं आहे, तुम्ही अगदी असाच हा मासा खाऊ शकता, एवढा भन्नाट लागतो. तर या पद्धतीने इथे आपला मस्त रावस फिश फ्राय तयार झालेला आहे खाण्यासाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान खमंग कुरकुरीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या
रावस फिश फ्राय रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान मस्त खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.